नमस्कार, मी श्वेता वडके-दांडेकर. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला महत्त्वाची बातमी. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी मूक आंदोलन केलंय. सरकारच्या विरोधात विरोधकांनी मूक आंदोलन केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळाचं आजपासून सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होणार, मात्र त्यापूर्वीच विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन केलं. विरोधक अभिभाषणावरती बहिष्कार घालण्याची सुद्धा शक्यता आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांची निदर्शनं सुरू आहेत आणि मूक आंदोलन करण्यात येत आहे विरोधकांकडून. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांचं मूक आंदोलन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल, मात्र या अभिभाषणावरतीच बहिष्कार घालण्याच्या विचारामध्ये सध्या विरोधक आहेत. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती. पंकज, कशा पद्धतीचं आंदोलन केलं जात आहे? विरोधकांकडून काय सध्या वातावरण आहे तिथे? विरोधकांकडनं जे आहे ते आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यांवरती जे आहे ते केलं गेलं. महात्मा गांधी यांच्या फोटोला ज्या पद्धतीने गोळा मारण्याची घटना जी घडली होती, त्या पद्धतीने जे आहे त्याच्या विरुद्ध जो आहे तो निषेध इकडे जो केलेला आहे. सरकार विरोधी घोषणाबाजी केल्या. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी जेव्हा विधानभवनाच्या परिसरात आले तेव्हा राज्यपालांच्या समोर जी घोषणाबाजी करण्यात आली. राज्यपालांच्या समोर जी आहे ती सरकार विरोधी घोषणा ज्या आहेत त्या देण्यात आल्या. अर्थात वाट अडवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार होता, मात्र विधानभवनाची सुरक्षा व्यवस्था इतकी जी आहे ती कडक ठेवण्यात आली होती की कुठलाही असा प्रकार झाला नाही. राज्यपाल आता अभिभाषणासाठी सभागृहामध्ये गेलेत. एखाद मिनिटामध्ये जे आहे ते राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात होईल. बिलकुल पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या आता सविस्तर माहितीसाठी. अपडेट्स घेत राहूच. मात्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं कसं नेमकं आंदोलन सुरू होतं या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं. पाहूयात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन आहे. मात्र हे आंदोलन एरवीसारख्या सरकार विरोधी घोषणा देऊन जे आहे ते हे आंदोलन होत नाही, तर सरकारच्या विरोधात हे मूक आंदोलन आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे सगळे नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आहेत, मात्र कुठल्याही प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या देत नाहीत. आपण बघतोय अजित पवार असतील, जयंत पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, या सगळ्यांनी जे आहे ते हाताला काळी पट्टी जी आहे अजित पवारांनी लावलेली आणि निषेध करून जे आहे ते इकडे आंदोलनासाठी जे आहे ते इथे आलेले आहेत. कुठल्याही प्रकारच्या घोषणाबाजी किंवा कुठल्याही प्रकारचं जे सरकार विरोधी घोषणा देण्याचा प्रकार इथे दिसत नाही. मात्र मूक आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यांवरती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळते. कॅमेरासन प्रेमसोबत पंकज दळवी, TV9 मराठी, मुंबई.